करजगाव येथील धरणावरून पाणीपुरवठा टाकण्यासाठी एकूण 55 किलोमीटर परिसरात पाईपलाईन टाकण्याचे काम लघु व पाटबंधारे अचलपूर विभागाकडून अचलपूर व चांदूरबाजार मार्गावरील तोंडगाव तसेच बेलज परिसरात सुरू आहे। मात्र संबंधित कंपनीच्या गलथान कारभारामुळे विनापरवानगी शेतकऱ्यांच्या शेतातच नालीचे खोदकाम केल्याने संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे एका शेतकऱ्याच्या शेतातील संत्रा फळासाठी 2.5 लाख रुपयांचा खरेदी व्यवहार व्यापाऱ्याने शेतात नालीचे खोदकाम असल्याने वाहतुकीसाठी रस्ता नसल्याचे कारण समोर ठेवत रद्द केले आहे। यामुळे या कंत्राटदाराचा मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या संत्रा पिकाचे नुकसानासह शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे। अचलपूर चांदूरबाजार मार्गावरील मौजा बेलज येथील सर्वे नंबर 49 मध्ये महादेवरावजी नागोरावजी हुंशगाबादे शेत आहे। परंतु ही पाईपलाईन टाकण्यासाठी संबंधित औरंगाबाद येथील कंपनी व विभागाने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता संत्र्याची झाडे असलेल्या शेतातच जेसीबीने मोठी नाली खोदली। यामुळे या शेतातील संत्रा झाडाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी महादेवरावजी हुंशगाबादे यांनी सरमसपुरा पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन मनमर्जीप्रमाणे शेतात खोदलेल्या नालीमुळे संत्रा पिकाचे मोठे नुकसान करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। या निवेदनाची प्रत सरमसपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच चांदूरबाजारचे तहसीलदार यांना दिली आहे। मी शेतकरी शुभम महादेवरावजी हुंशगाबादे, माझं पाटबंधार विभागांनी खूप मोठं नुकसान केलेलं आहे। मी बेलज गावा येथील रहिवासी आहे आणि मला माझं गाव बेलज मौजा आणि सर्वे नंबर 49 पाटबंधार विभागाचे साहेब माझ्या शेतात येऊन गेले की तुम्ही घरी जा, तुमच्या शेतात तुम्हाला तुमच्या परवानगीशिवाय कोणतंही खोदकाम केले जाणार नाही। आम्ही झोपेत असताना यांनी माझ्या शेताचं संत्रा झाडांचं खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। माझा बगीचा 2.5 लाखाला मी दिलेला होता आणि माझे बाबा माझ्या 2.5 लाखाला दिलेला होता, त्यापैकी त्यांनी आम्हाला फक्त 10,000 रुपये दिलेले होते। आता त्या दिवशी त्याच रात्रीला नाली खोदली, त्याच्या दुसऱ्या दिवशी आमची तोड होती। व्यापारी आल्यानंतर त्यांनी हा तमाशा बघितला आणि आम्हाला सांगितलं की तुमचा बगीचा गळण लागलेली आहे, आता हे नाली बुजवायला 8 ते 15 दिवस लागते, तिथपर्यंत बगीचात काहीच राहत नाही, म्हणून बगीचा ते 30,000ला पण मागत नाही। हे आर्थिक आमची खूप मोठी हानी झालेली आहे। हेच ऐकून माझ्या वडिलाला खूप मोठा धक्का बसला आणि त्यांची तब्येत बिघडली। त्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये कारवाई केली। त्यांनी आजपर्यंत त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही। आम्हाला न्याय पाहिजे। आणि दुसरी गोष्ट अशी की सर्वात महत्त्वाची, पाटबंधार विभाग आणि शिवा कॉन्ट्रॅक्शन यांनी आमच्यासोबत धोका केलेला आहे। आमच्या चुकीमुळं पहिल्यांदा चुकी केली त्यांनी दत्ताभाऊन विचे तोंडगाव यांना सांगितलं का आमच्या चुकीमुळे झालं। त्याच नंतर बेलज या गावामधील मी महादेवरावजी हुंशगाबादे यांचा मुलगा आमच्या शेतात पण हीच चुकी केली। मग यांची ही चुकी आहे की दादागिरी आहे, तुम्ही सांगा। एएस न्यूज महाराष्ट्र करिता अचलपूर येथून प्रतिनिधी सागर पुरोहित।